सकाळी सकाळी मुलांना अंघोळ घालून रेडी केला आणि दोघांना इथं म्हणजे मंदिरापुढं बसवलं. तर मी पूजा करून इथं किचनमध्ये आले. म्हणलं सोयाबीन वडीची भाजी बनवायची. भाजी तर म्हणजे हस्बंडच बनवणार आहेत, पण प्रिपरेशन सगळं आपल्यालाच करून द्यावं लागतं. लसूण कुटण्यापासून ते म्हणजे पाणी गरम करून देण्यापर्यंत. तर मग सोयाबीन भिजू घातले तर ते बोलले म्हणजे सोयाबीन कमी पडतील. मी गेले नंतर सोयाबीन आणायला आणि अद्रक लसूण पेस्ट घरात नव्हती, ते पण घेऊन आलं. आणि इथे ना हे सोयाबीन फ्राय केलेले आहेत. खरंच खूप छान लागतात. मला तर हे भाजीपेक्षा जास्त अशीच आवडतात. नंतर मग भाजी बनवून घेतली आणि इथे लागले मी चपात्या आणि भाकरी करायला. कारण देवांश आणि देवांश तर भाकरी खाईल, पण श्रीव खाणार नाही आणि चपाती केल्यानंतर देवांशला पण लागतं, म्हणून चपात्या करून घेतल्या. नंतर इथे भाकरी टाकत होते, कारण सोयाबीनच्या भाजीसोबत भाकरी छान लागते. आणि साईडला भात पण लावून घेतलेला. भाजी झालेली. आज देवांशचा ॲन्युअल डे आहे, तर बरंचसं प्रिपरेशन त्याचं म्हणजे मला बाकी होतं करायचं. तरी मला करता करता बराच वेळ झाला. शनिवार रविवार म्हणलं ना, सकाळचा टाईम कुठे जातो कळत नाही. बऱ्याचशा गोष्टी होत्या. म्हणजे देवांशला घेऊन बाहेर जायचं होतं. त्याला म्हणजे ब्लॅक कलरचा टी शर्ट आणि जी स्लॅक्स असते ना, स्लॅक्स पाहिजे होती, कारण थंडीची दिवसं आहे. तर जो त्यांनी ॲन्युअल डेसाठी ड्रेस दिला आहे ना, त्याच्या आतमधून घालायला त्यांनी सांगितलेलं होतं. काळा ड्रेस, सॉक्सपासून म्हणजे पूर्ण काळं होतं. टी शर्ट, स्लॅक्स आणि सॉक्स तर काहीच नव्हतं देवांशचं अवेलेबल. तर मला ह्या सगळ्या गोष्टी बाहेर जाऊन घेऊन यायच्या होत्या. तर म्हणलं लवकर काम आवरून घेऊ, परत उशीर झाला. तेवढ्यामध्ये देवांशची स्कूल बस आली, निघून गेली. परत ड्रॉप पण करावं लागलं देवांशला स्कूलला. तर भेटते नवीन शॉर्टमध्ये अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.